Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn remaining part of the lesson and encounter of a special kind. Okay, so let us start our lesson. It was indeed a male baby आणि खरोखरच ते काय होतं तर मेल बेबी होतं म्हणजे नर पिलू होतं. By this time my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. पहा मग काय झालं आणि तेवढ्या वेळामध्ये माझे जे पॅरेंट्स होते आणि माझ्या ज्या बहिणी होत्या त्या कुठे आल्या, त्या वरांड्यामध्ये आल्या होत्या अँड वेअर विटनेसिंग, त्या पाहत होत्या माय रेस्क्यू ऑपरेशन. हे जे सुटका मोहीम जी होती, रेस्क्यू ऑपरेशन होतं कोणाचं तर या बेबी लंगूरचं, तर हे सगळे पाहत होती ती गंमत. सम ऑफ अवर नेबर्स, आणि आमचे काही शेजारी होते, हॅड अल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आणि ते सुद्धा काही अंतरावर उभे राहून ही सगळी गंमत पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Coop means cage for poultry. म्हणजे कोंबड्यांचा जो खुराडा ज्याला म्हणतो आपण, तो कूप. त्या कूपमध्ये याने काय केलं, लेड हिम म्हणजे कोणाला तर त्या लंगूर, बेबी लंगूरला त्याने तिकडे झोपवलं. आणि ते पोल्ट्री कूप कुठे होतं त्यांचं, तर पोल्ट्री कूप बॅकयार्डला होतं, मागच्या अंगणात परसबाग त्यांची जी होती तिथं ते पोल्ट्री कूप होतं. तिथं त्याने ह्या माकडाच्या पिलूला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच, आणि त्याची जी बॉडी होती त्या बेबी लंगूरची, फुल ऑफ डीप बाईट, अशा खोल अशा जखमा झालेल्या होत्या. बाईट मार्क्स होते अँड स्क्रॅचेस, आणि भरपूर असे ओरखडे पण त्याच्या शरीरावर होते. ब्लड वॉज उझिंग मीन्स रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग म्हणजे वाहत होतं रक्तसुद्धा, फ्रॉम सम ऑफ द वुंड्स म्हणजे जखमा, आणि काही जखमांमधून तर अक्षरशः रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस, अगदी ते जे बेबी होतं ते मोशनलेस होतं, हालचालही करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि माझ्या वडिलांनी काय केलं म्हणे तर मग फर्स्ट एड प्रोव्हाइड केलं. त्या ज्या वुंड्स होत्या, ज्या काही जखमा होत्या त्यांना क्लीन केलं, स्वच्छ केलं, आणि त्याच्यामुळे काय झालं, ते ब्लिडिंग होतं, जे रक्त वाहत होतं ते स्टॉप झालं, थांबलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. आणि मला थोडं रिलीफ म्हणजे थोडं बरं वाटत होतं की याचे जे बेबीचे जे ब्रीदिंग आहे, जे श्वासोश्वास आहे तो सुरू होता. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो म्हणजे थोडं कमी झालेलं होते त्याचे ब्रीदिंग, पण सुरू होतं व जिवंत होतं. हे पाहून त्याला थोडं बरं वाटलं, हायसं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. पहा मग, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे त्यांनी त्याच्यावर थोडा छिडकावा केला, थंड पाणी थोडंसं त्याच्यावर छिडकलं. मेड द बेबी स्टर, आणि मग बेबीला थोडंसं, बेबीने काय केली, स्टर मीन्स मूव, हालचाल केली. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न, आणि काही थोड्या प्रयत्नांनंतर काय झालं तर ही सॅटअप म्हणजे थोडा तो अगदी प्राण आल्यासारखा, थोडासा जिवंत झाल्यासारखा, थोडा शक्ती आल्यासारखा झाला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, आणि असा अनपेक्षित हल्ल्याने तो एकदम त्या हल्ला झाल्याने शॉक झालेला होता. अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग म्हणजे थरथर नाही, थरथरत पण होता. लाईक अ लीफ इन द विंड, हवेमुळे पानांची जशी हालचाल होते तशा पद्धतीने तो सुद्धा ट्रिम्बल करत होता, अगदी थरथरत होता. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. पहा मग, हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज, त्याचे लुकलुकणारे असे डोळे, वेल्ड अप मीन्स फिल्ड अप, भरलेले होते, विथ टीयर्स, आसवांनी. अँड ही स्टार्टेड टू सॉब मीन्स हुंदके देणे, विथ अ मफल क्राय, मफल मीन्स क्वायटन ऑर सप्रेस साऊंड म्हणजे दबका असा आवाज. आणि ह्या अशा दबक्या आवाजामध्ये तो काय करत होता, हुंदके देत होता, रडत होता. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, कोणासारखं तर
मानवी मुलासारखं मानवाच्या लहान बाळासारखं वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. मीन्स बाळांनो ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे मनावर एखादा प्रचंड आघात झाल्यावर किंवा एखादी शरीराला जखम झाल्यावर ज्याप्रमाणे मानवाचं मूल म्हणजेच लहान बाळ रडतं, हुंदके देतं, त्याचप्रमाणे हे वानराचं पिल्लू सुद्धा रडत होतं, हुंदके देत होतं. आय ऑफर हिम अ पिल्ड बनाना. मग मी त्याला सोललेलं केळं दिलं, विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. पहा मग, अनस्टेडी म्हणजे अस्थिर असा, म्हणजे थरथरणाऱ्या हाताने त्याने ते ॲक्सेप्ट केलं, त्याने ते घेतलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, म्हणजे हेजिटंट मीन्स थोडंसं घाबरत घुबरत, काकू करत त्याने ते केळं खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगर. तर माझं जे लक्ष होतं, माझं अटेन्शन जे होतं ते कशावर फिक्स होतं, तर ऑन द रिवायवल. रिवायवल मीन्स सुधारणा ऑफ द बेबी लंगर. त्या बेबी लंगरच्या शरीरावर ज्या जखमा झाल्या होत्या किंवा तो घाबरून गेलेला होता, तर त्याच्यात काय सुधारणा होते किंवा त्याचे जे हार्टबीट्स होते ते खूप कमी झालेले होते, तर ते वाढतायत का, नॉर्मल होतोय का तो, ह्या गोष्टीकडे म्हणजे रिवायवलकडे, सुधारणेकडे माझं लक्ष होतं. पहा बाळांनो, आपण लंगर, LANGUR, लंगर किंवा लंगूर असाही याचं प्रोनाऊन्सिएशन आपण करू शकतो. ओके. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच. पहा मग, आणि लगेचच सडनली आय हॅड, मला फिलिंग झाली, कशी झाली तर अनकॅनी, विचित्र अशी, स्ट्रेंज अशी फिलिंग झाली ऑफ बीइंग वॉच, म्हणजे माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, माझं कोणीतरी निरीक्षण करते अशी मला जाणीव झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि मग त्या कूपपासून मी काय झालो, टर्न अवे, मी थोडा लांब झालो, दूर झालो, अँड लुक्ड अप, आणि पाहू लागलो. देअर सॅट द मदर लंगर ऑन आर किचन रूफ. आणि कोण बसलेलं होतं म्हणे, तर त्या लंगरची, बेबी लंगरची आई, मदर लंगर ऑन आवर किचन रूफ, मग आमच्या घराच्या किचनच्या छतावरती बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड, आणि माझी प्रत्येक हालचाल, एव्हरी मूव, ती काय करत होती, वॉच करत होती, निरीक्षण करत होती, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि ती फक्त एकदम शांततेने क्वाइटली तिथं बसून पाहत होती, जसं काही इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म, तिला खात्री होती, कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, तिला अशी खात्री होती की तिचे जे चाइल्ड आहे, तिचं जे बेबी लंगर आहे, त्याला कोणीही इजा करणार नाही, किंवा मी त्याची काही देखभाल करत होतो तर मी त्याला इजा करणार नाही, अशी त्याची खात्री होती. ओके. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. आणि मध्यंतरीच्या वेळात काय झालं, तर द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर, त्या बेबीला कळलं ते त्याची आई इथं आहे, आणि त्याने काय सुरुवात केली, स्टार्टेड टू सॉब, हुंदके द्यायला सुरुवात केली, अँड क्राय अ लिटल लाउडर, आणि थोडं त्याचा रडण्याचा आवाज, त्याचा हुंदक्यांचा आवाज कसा झाला, लिटल लाउडर, थोडा मोठा झाला. आय रिट्रिएटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आय रिट्रिएटेड मीन्स माघारी वळलो, फ्रॉम द डोअर, त्या डोअरपासून, कोणत्या डोअरपासून, तर कूपच्या डोअरपासून, टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी, म्हणजे त्या बेबीजवळ त्याच्या मम्मीला, त्याच्या मदरला जाता यावं म्हणून मी त्या कूपच्या डोअरपासून माघारी वळलो. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. पहा मग, इमिडिएटली, लगेचच, पटकनच काय केलं, द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर. डिसेंडेड मीन्स काय रे बाळांनो, मूड डाऊनवर्ड्स. ती त्या किचनच्या छतावर बसलेली होती आणि ती काय खाली आली, मग ती डिसेंडेड. ओके. मूड डाऊनवर्ड्स, खाली आली त्या छतावरनं, ऑन द फ्लोअर, त्या जमिनीवर, त्या खूप जिथं होतं त्या जमिनीवर आली, अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स, आणि पटकन तिने काय केलं, तिच्या बेबीला तिच्या आर्म्समध्ये घेतलं, तिच्या हातात घेतलं. शी गेव द बेबी अ थोर बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बोझम. पहा मग,
काय झालं, शी गेव द बेबी अ थोरप बॉडी इन्स्पेक्शन. थोरप मीन्स संपूर्ण, असं पूर्णपणे तिने बॉडी इन्स्पेक्ट केली, म्हणजे निरीक्षण केलं, त्याच्या जखमा पाहिल्या त्या बाळाच्या, त्या बेबी लंगूरच्या. चेक हिज इंजुरीज अँड देन कडल मीन्स हेल्ड क्लोजली, अगदी जवळ कवटाळून धरलं तिने, टाईटली इन हर बुझम. बुझम मीन्स तिच्या हृदयाशी, तिच्या छातीशी तिने कवटाळलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. पहा मग त्या बेबीला, तिच्या त्या बाळाला एक ग्रेट सोलॅस मीन्स दिलासा, कम्फर्ट अँड पीस, एक थोडी शांतता निर्माण झाली, म्हणजे त्याच्या मनाला चांगलं वाटलं, त्याला दिलासा मिळाला. कुठे तर इन हर केअरिंग आर्म्स, तिचे काळजी घेणारे जे आर्म्स होते, तिचे काळजी घेणाऱ्या हातांमध्ये त्याला दिलासा मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनट्स. आणि ही जी मदर होती, मदर लंगूर, सॅट स्टील, अगदी शांत बसून राहिली, स्तब्ध बसून राहिली, विथ द बेबी इन हर लॅप, तिच्या मांडीवर काय होतं तर तिचं बेबी होतं. फॉर अ फ्यू मिनिट्स, काही मिनिटांसाठी ती एकदम शांत स्तब्ध तिच्या बेबीला घेऊन बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. पहा मग, इट वॉज ऑलमोस्ट, जवळजवळ काय होतं ते, ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डर मीन्स थिंक ओव्हर डीपली, म्हणजे ती एकदम विचारमग्न होती, विचार करत होती. ओव्हर हर ऑप्शन्स, आपल्याजवळ आता कोणकोणते पर्याय आहेत, कोणकोणते ऑप्शन्स आहेत. कशासाठी ऑप्शन्स तर ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. असॉल्ट मीन्स हल्ला. तर पुढे जो होणारा हल्ला असेल त्या मेल लंगरकडनं, तर त्याच्यापासून आपल्या बेबीला कसं वाचवता येईल याचं ती चिंतन करत होती. ती एक प्रकारे विचार करत होती त्या गोष्टींच्या, त्याच्यावर पर्याय शोधत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदानंतर, द मदर लंगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि ती मदर लंगर कोणाकडे पाहत होती तर माझ्याकडे. स्ट्रेट इन टू माय आईज, माझ्या डोळ्यांमध्ये तिने पाहिलं. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि आजसुद्धा मी तिचं ते पाहणं विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. काय शॉवर करत होती ती तर सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, म्हणजे एक प्रकारे ती मला काय म्हणत होती तर थँक्यू म्हणत होती, माझा आभार व्यक्त करत होती. तर कशासाठी? फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिचं मूल मी वाचवलं होतं, तिचं बाळ मी वाचवलं होतं, म्हणून ती मला एक प्रकारे धन्यवाद देत होती. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन. पहा मग, आणि मलाही काय झालं, गदगद झालं, माझ्या भावनासुद्धा उचंबळून आल्या. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिचा तो थँक म्हणण्याचा वे, तिचं ते माझ्या डोळ्यात पाहणं आणि थँक म्हणणं मला खूप असं इमोशनल करून गेलं, भावनात्मक करून गेलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रीकन चाइल्ड इन हर लॅप. आणि काय होती तिथं तर म्हणे मग एक युनिव्हर्सल मदर, युनिव्हर्सल वैश्विक अशी विश्वाची जननी काय करत होती ती, होल्डिंग अ स्ट्रीकन चाइल्ड. स्ट्रीकन मीन्स टू बी हिट हार्ड ऑर सफर, ज्याला भरपूर अशा जखमा वेदना झालेल्या होत्या, अशा चाइल्डला घेऊन तिच्या मांडीवर ही विश्वाची जननी, विश्वाची माता जणू काही बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच अवर किचन रूफ. पहा मग, आणि अगदी काही क्षणातच, इन अ फ्लॅश, शी जम्प विथ हर बेबी, तिच्या बेबीसोबत तिने जम्प मारली. क्लिंगिंग टू हर बेली, बेबी कुठे होतं तर क्लिंगिंग, लटकलेलं होतं. टू हर बेली, तिच्या पोटाला. अँड रीच अवर किचन रूफ, आणि कुठे गेले तर कुठे पोचले ते अगदी क्षणार्धात, त्या किचनच्या रूफवर गेली ती तिच्या बाळाला घेऊन. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगर अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि मग तिने त्या एरियाचं सर्वे केला, एक प्रकारे निरीक्षण केलं, पाहिलं की फॉर द विशियस मेल लंगर, विशियस म्हणजे इव्हिल, असा दुष्ट असा, विकेड असा मेल लंगर, तो कुठे तर नाही ना तिथं. तर हे तिने सगळं पाहिलं. अँड देन लिफ्ट अवे, आणि उडी घेतली इन द डिरेक्शन ऑपोजिट, कोणत्या डिरेक्शनला, जिथं
त्या बाळावर त्या बेबी लंगरवर हल्ला झाला होता त्याच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला तिने उडी घेतली टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, म्हणजे त्या जिथं हा व्हायलंट एन्काउंटर झाला होता, हा जो हल्ला झाला होता, तर सामना झाला होता या बेबी लंगरचा मेल लंगरशी, त्याच्या विरुद्ध दिशेला तिने उडी घेतली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगर कन्व्हिन्स मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. पहा मग द ब्रीफ मीटिंग, ही छोटीशी झालेली मीटिंग, ही भेट विथ द मदर अँड द बेबी लंगर कन्व्हिन्स मी, मला या बेबी लंगर आणि त्याच्या आईची ही माझ्याबरोबर झालेली छोटीशी भेट काय मला खात्री देऊन गेली, तर दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन, इंटरस्पेसीज म्हणजे पहा आता मानव प्राणी आणि हा मंकी म्हणजे एक प्राणी यांच्यामधलं कम्युनिकेशन, यांच्यामधला संवाद आणि त्याचबरोबर काय तर म्युच्युअल ट्रस्ट, हा विश्वास, अगदी म्युच्युअल म्हणजे मूकपणे असलेला असा विश्वास, इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. पहा मग काय म्हटलं इथं, तर स्ट्राईक द राईट कॉर्ड मीन्स मनाच्या भावना ओळखणे, अँड द रिलेशनशिप हम्स इंटू ॲक्शन. हम्स इंटू ॲक्शन मीन्स बिकम्स ॲक्टिव्ह, म्हणजे रिलेशनशिप काय होते, तर बोलकी होते, सुदृढ होते, सुरेल होते. द मदर लंगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. पहा तर मग मॅन आणि ॲनिमलमधलं, मानव आणि प्राण्यांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते फक्त फूड म्हणून, फूडसाठी नाही, अन्न हेच आहे कम्युनिकेशनचा एक मार्ग, तर असं नाही आहे. तर काय दाखवून दिलं त्या मदर लंगरने, कोणतं मीन्स ऑफ कम्युनिकेशन दाखवलं मानव आणि प्राण्यामधलं, तर बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर कोणते मार्ग आहेत अजून, तर ट्रस्ट, विश्वास, परस्परांमधली एकमेकांमधला असलेला विश्वास मानवांमधला आणि प्राण्यांमधला, कम्पॅशन, अनुकंपा, कम्पॅशन मीन्स सिम्पथी अँड काइंडनेस, दयाळूपणा, सहानुभूती. इथं आपल्याला कम्पॅशनच दिसून आली ना, की लेखकाने त्या बेबी लंगरला वाचवलं, त्याच्या जखमांना त्याच्या वडिलांनी प्रथमोपचार केले, प्रथमोपचार केल्यानंतर त्याने त्याची काळजी घेतली, कशा प्रकारे अन्न खायला दिलं, तर ह्या सगळ्या गोष्टीमधून काय दिसलं, ते कम्पॅशन दिसलं, सिम्पथी दिसली, सहानुभूती दिसली, काइंडनेस दिसला, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि एकमेकांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे, समंजसपण आहे, ते सुद्धा दिसलं मानवामधलं आणि प्राण्यामधलं. म्हणजे फक्त अन्न हे कम्युनिकेशनचं माध्यम न राहता, तर ट्रस्ट असेल, एकमेकांवरचा विश्वास, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, समंजसपणा, सामंजस्य, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी थ्रू सुद्धा आपण कम्युनिकेट करू शकतो प्राण्यांशी. ओके, 55 इयर्स हॅव पास्ट सिन्स दॅट डे. आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत किती वर्ष लोटली गेली, किती वर्ष पास झाली, तर 55 इयर्स, 55 वर्ष. आय एम नाव 70 इयर्स ओल्ड. आणि मी किती वर्षाचा आहे म्हणे, तर 70 वर्षाचा आहे आता. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि पहा मग इथं या लेसनचे जे लेखक आहेत तपन मुखर्जी, ते म्हणतायत की आय स्टील फॉन्डली रिमेंबर, अगदी प्रेमाने, प्रेमपूर्वक मी आठवण काढतो त्या क्षणाची. कशाची, तर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, त्या बेबी लंगर आणि मेल लंगरचा झालेला जो सामना होता, ओके, जे एन्काउंटर होतं ते विचित्र असं, अविस्मरणीय असं, स्पेशल काइंड असं, तर ते मी अजूनही मला आठवतं. मी अगदी प्रेमपूर्वक मी त्या गोष्टी, त्या आठवणी माझ्या मनात आहेत, असं तपन मुखर्जी म्हणतायत. ओके, आलं तुमचं हे सगळं एक्सप्लेनेशन अगदी तुम्हाला व्यवस्थितपणे समजलंच असेल बाळांनो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. ओके, थँक्यू.